स्वतः बंधनात गेला. आता यशोदेच्या ज्या घरातल्या दासी होत्या की नाही, त्यांना कर्मांतर नियुक्त असून दुसरे काम सांगितलेले होते. त्या सगळ्या गोपी खिडकीमध्ये येऊन कृष्णाला पाहू लागल्या आणि कृष्णाला असं असं करतात की तू आज बांधला गेला, आम्हाला काय करतोस तू, रोज त्रास देतो. भगवंताला ते सहन झालं नाही. इतक्यात यशोदेने दोन गोपींना बाहेर काहीतरी काम सांगितलं. त्या गोपी बाहेर गेल्या, पण जाताना काम वार्ताहराचं केलं. पत्रकार बनून गेल्या. त्या सगळ्यांनी सांगितलं कृष्णाला बांधलं, कृष्णाला बांधलं, कृष्णाला बांधलं. आणि हा आयता 3 तासाचा पिक्चर पाहण्यासाठी सगळे गोकुळवासीय नंदराजाच्या घरी आले. भगवंताला ते सगळे जण येऊन पाहतात, ते सहन झालं. म्हणून भगवंतांनी केलं काय, उखळा सकट घराच्या पाठीमागे भगवंत जायला लागले. भगवंत पुढे, उखळ. उदाहरण देतो, आपण दुपारी झोपलेलो असतो आणि लहान मुलं त्या गाडीला दोरी बांधून घरभर फिरवतात की नाही, तसं भगवंत कुठे गेलेत, घराच्या. आता सकाळच्या वेळेस ही गोष्ट झाली. भगवंत सावलीला उभे राहिलेत, पण सूर्य माथ्यावर आला. आता सावली कुठेच नाही. म्हणून भगवंत घराच्या पाठीमागे असलेल्या यमदार्जुन वृक्षाजवळ जाऊन त्याच्या सावलीत उभे राहिले. संस्कृत मध्ये यमन म्हणजे जुळ आणि वृक्ष होता अर्जुन. तुम्ही जुळ केळ बघितला असेल, जुळा बटाटा बघितला असेल, तसा जुळा वृक्ष असतो. तुम्ही मालवणला कधी गेले सिंधुदुर्गच्या किल्ल्यात, तर तिथे जुळ नारळाचं झाड आहे ना काका. इंग्रजी व्ही आकारासारखं वाढतं. ते कसं वाढतं, नाही तर नारळाचं झाड फक्त एक फांदी असते, तिथे कसं आहे, व्ही आकार. हे यमदार्जुन वृक्ष सुद्धा व्ही आकाराचा. भगवंत त्या वृक्षाचा जवळ गेले. गोपी कृष्णाला शोधण्यासाठी आल्यात. भगवंत मी दिसू नये म्हणून अधिकाधिक त्या वृक्षाच्या जवळ जाऊन लपतात. आणि एक क्षण असा आला की भगवंत लपत असताना भगवंतांच्या दक्षिण चरणाचा स्पर्श त्या यमदार्जुन वृक्षाला झाला. आणि तो स्पर्श होता क्षणी परीक्षिता. तो जुळा वृक्ष कडकड कडकड आवाज करून खाली कोसळला. आणि त्या वृक्षातनं 2 गंधर्व बाहेर निघाले. कोण होते ते 2 गंधर्व? एकाचं नाव नलकूबर, दुसऱ्याचं नाव मणिग्रीव. दोघही जण भगवंताच्या समोर उभे राहिलेत. भगवंताकडे पाहतायत. पाहता पाहता हसतायत. आणि हसता हसता नलकूबराने भगवंतांच्या उजव्या, मणिग्रीवाने भगवंतांच्या डाव्या पायावरती डोकं ठेवलं आणि भगवंतांची स्तुती केली. ते दोघही गंधर्व म्हणतायत, वाणी गुणानुकथने श्रवणं कथायाम हस्तस्य कर्मसु मनसः स्तव पादयोर्न्यः स्मृत्या शिरंस्तव जगत् प्रणामे दृष्टिः सतास्तु दर्शनेस्तु भवत्तनूनां गोपाल कृष्ण भगवान की. शुकमुनी परीक्षितीला सांगतात, परीक्षिता ही भगवंतांची सर्वोत्कृष्ट लीला आहे. काय सांगितलं आहे की नाही, भगवंतांची सर्वोत्कृष्ट लीला, हो का नाही? हो म्हणताय, कशी ते सांगा. काय या लीलेत सर्वोत्कृष्ट सांगता येईल का? या लीलेत भगवंतांनी एक अशी लीला केली की ती लीला या जगतात कोणीही करू शकत नाही. आपण भगवंतांच्या चरणाचा आश्रय का घ्यावा याचं उत्तर या कथेत. भगवंत तर उद्धार करतोच, यात विशेष काय. मी परत ही कथा सांगतो. स्वतःला बांधून घेतलं. ठीक आहे. आपण क्रिकेट मॅच पाहताना खेळाडू आउट झाला की नाही हे ठरवण्यासाठी काय करतो, थर्ड अंपायर रिप्ले दाखवतात की नाही. असा चेंडू जातो, परत येतो, परत जातो. आपण थोडीशी कथा तशी रिप्ले घेऊ, पण उत्तर तुम्ही द्यायचे. मी साधे प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर दिले
तर भगवंतांचं सर्वोत्कृष्ट ऐश्वर्य तुमच्या लक्षात आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, नरकुबर मणिग्रीव वृक्ष योनीत बंधनात होते. कशात होते? आज नारायणाच्या चरणाचा स्पर्श झाला, ते बंधनातून काय झाले? बरोबर, ते आज बंधनातून काय झाले? पण प्रश्न हा आहे, त्यांना मुक्त केलं कोणी? सांगा, एकेकाने सांगा. कोणी केलं ताई? श्रीकृष्णाने. कोणी केलं? काही वेगळं उत्तर आहे का? दामोदराने केलं. अजून काही वेगळं उत्तर आहे का? परत सांगतो, नलकुबर मणिग्रीव बंधनात होते, त्यांना बंधनातनं मुक्त केलं बंधनात असलेल्या कोणी मुक्त केलं? त्याला स्वतःला काय होतं? तुम्ही मला सांगा, मला स्वतःला बंधन आहे तर मी दुसऱ्याला मुक्त करू शकेन का? मला इथे बांधून ठेवलं, तुम्हाला तिथे बांधून ठेवलं, कोणी कोणाला सोडवायचं? आपण दोघही एकमेकाला मदत करू शकत नाही. पण भगवंत या कथेद्वारे सांगतात की एक तर मला बंधन असूच शकत नाही, पण यशोदेसारख्या अत्यंत श्रेष्ठ भक्ताने मला बंधन जर घातलं आणि त्यावेळेस तुमच्या मुक्तीचा विषय समोर आला, तरी माझ्या बंधनाचा परिणाम तुमच्या मुक्ततेवर मी होऊ देत नाही. हे भगवंतांचं काय आहे? सर्वोत्कृष्ट ऐश्वर्य. तुमच्या नाशिकला प्रभू रामचंद्र 2 वर्ष राहण्यासाठी आले होते. किती वर्ष? 14 वर्ष वनवास झाला, त्यातले 12 वर्ष भगवंत चित्रकूट पर्वतावर राहिले. कुठे? आणि अगस्त्य ऋषी संगमनेर अकोला ताई, तिथे अगस्त्य ऋषींचा आश्रम माहिती आहे तुम्हाला? ठीक आहे, अकोल्याला अगस्त्य ऋषींचा. ते अगस्त्य ऋषी चित्रकूट पर्वतावर गेले असताना रामाला सांगितलं, रामा इथे काय राहतोयस? तिकडे असुर मला त्रास देतात, त्यांचा नायनाट कर. अगस्त्य ऋषींच्या सांगण्यावरनं प्रभू रामचंद्र कुठे आले? कारण अगस्त्य ऋषींचा ज्येष्ठ पुत्र या रावणाने मारून टाकले, म्हणून अगस्त्य ऋषींना चीड कोणावर आहे? म्हणून त्यांनी रावणाचं नाव घेतलं आणि सांगितलं की दक्षिण भारतात रावणाची राजधानी जनस्थान आहे, तू इकडे तिकडे राहायचं नाही. कुठे राहायचं? राजधानीत राहायचं. ताकाला जाऊन भांड लपवायचं. प्रभू रामचंद्र 2 वर्ष राहण्यासाठी नाशिकला आले, पण 68 दिवस झाले, फक्त 68 डेज, आणि सीतेचं इथून हरण झालं. कुठून? प्रभू रामचंद्र नाशिकला किती राहिले? त्यांच्या सानिध्येच बसायचे, इथे बसलेच असतील ते परिसरात, इथे त्यांचं चरण लागलेलंच आहे. पण सीता सापडत नाही, हरण केलं म्हणून रामचंद्र रडायला लागले. राम रडतोय म्हणून लक्ष्मण रडायला लागला, आणि रडता रडता ते कधी वेलींना, कधी वृक्षांना, कधी पशूंना, कधी पक्षींना विचारतात, सीतेला बघितलं का? सगळ्यांनी उत्तर काय दिलं? मग ते आजूबाजूला जात असताना घोटी जवळ आले, मुंबईला जातानाची घोटी, तिथे सर्व तीर्थ टाके, आणि त्या टाकेत जवळ त्यांना दिसला जटायू. कोण दिसला? तर जटायूने सांगितलं, मी बघितलं. पुढची कथा मी सांगत नाही, तुला दक्षिण भारतात जायचं, रामेश्वरम पर्यंत, पुढे समुद्र येईल तो ओलांडायचा. त्या प्रभू रामचंद्र निघाले दक्षिणेकडे, आणि जाताना दोघही जण रडताय. रामही रडतोय, आणि अचानक एक वृक्ष समोर दिसला. तुमची ही घराचा दरवाजा आहे ना, तिथे वृक्ष. राम लक्ष्मण इथे रडतायत. रामांनी लक्ष्मणाला सांगितलं त्या दरवाजापर्यंत रडायचं, तिथे वृक्ष आहे, आणि तिथून मला एक खाजगी काम आहे, प्रायव्हेट वर्क, मला आज जायचंय, तूही यायचंय. पण त्या वृक्षापासून जाताना हसायला सुरुवात करायची.
काय करायची? आणि परत हसत हसत जायचं, तिथलं काम आटपायचं, या वृक्षापर्यंत हसत हसत यायचं. इथे आलं की परत रडायला सुरुवात. कुठे कोणचं गाणं वाजवायचं बँडवाल्यांना फक्त माहिती असतं. इथे आलं की रडायला सुरुवात करायची. प्रभू रामचंद्र आतमध्ये गेले, कारण रामरायांची वाट पाहत आत एक जण रडत होती. तिचं नाव शबरी. शबरीचं रडणं, तिच्या डोळ्याचे अश्रू पुसण्यासाठी भगवंताला कसं जावं लागेल? भगवंत रडत रडत गेले असते तर मग काय विचारता? यांनी रडावं, यांनी रडावं, अवघा हलकल्लोळ करावा. एकीच रडणं थांबवण्यासाठी भगवंतांनी काय केलं? हसायला सुद्धा. भगवंत सांगतो, मी जरी दुःखात असलो तरी माझं दुःख तुमच्यापर्यंत मी आणत. अर्थात भगवंताला दुःख असूच शकत नाही. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा जो वात. अभंग छान म्हणतात. मी सुखरूप आहे. पांडुरंग कोण आहे? भगवंत सुखरूप आहे. त्याला दुःख असत नाही. पण यदा कदाचित लीलेमध्ये दुःख झालं तर त्या दुःखाचा परिणाम भक्ताच्या सुखाशी जोडत त्याला सुखच देतो. हे भगवंतांचं काय आहे? ऐश्वर्य आहे. म्हणून ते दोघं गंधर्व पायावर डोकं ठेवताना म्हणतात, वाणी गुणानुकथने श्रवणं कथायाम. हे प्रवचनकार कीर्तनकार लोक श्रवणं कथायाम, आम्हाला नारायणाचे मोठे मोठे गुणगान करून ऐकवतात. आम्ही ते फक्त ऐकतो. आज जे ऐकलं ते प्रत्यक्ष पाहिलं. श्रवणं कथायाम. दोघांनी नमस्कार केला आणि दोघही जण स्वधामी गेले. परीक्षिताने विचारलं, ते दोन गंधर्व कोण होते? सांगितलं, चित्रसेन गंधर्वाचे दोन जुळे मुलं होते. नारदांसमोर ब्रह्मसरोवरात नग्न स्नान करत होते. नारदांना स्वतःचा तो अपमान वाटला आणि नारदांनी शाप दिला, वृक्षो भव. काय वा? त्यांनी उशाप मागितला. म्हणे, ज्या वेळेस परब्रह्म नारायणाच्या चरणाचा स्पर्श होईल त्यावेळेस तुमचा काय होईल? आज स्पर्श कोणाचा झाला? श्रीकृष्णाचा. नारदांच्या मुखातला शब्द काय? परब्रह्म नारायण. आणि स्पर्श झाला कोणाचा? श्रीकृष्णाचा. याचा अर्थ परब्रह्म नारायण आणि श्रीकृष्ण दोघही वेगळे. गोपाल कृष्ण भगवान. आता नंद राजाला बातमी सांगण्यात आली, कृष्णाच्या अंगावर झाड पडलं, कृष्णाच्या अंगावर झाड पडलं. नंद राजा गोचारण अर्धवट सोडून आपल्या गायी दुसऱ्यांना वळायला सांगून झटकन घरी आला. आणि घरी आल्याबरोबर कृष्णाला सुखरूप बघितलं आणि नंदराजाने कृष्णाला मांडीवर घेऊन रडायला सुरुवात. आणि यशोदेला सांगतो, यशोदे, माझी व्यथा मी कोणाला सांगतो? तू प्रत्येक घटनेची साक्षीदार आहे. आपल्याला एकतर मुलबाळ होतच नाही. त्या ब्राह्मणाच्या आशीर्वादाने मुलगा झाला. आपण किती आनंदोत्सव साजरा केला. मी किती दानधर्म केला सांगू. पशु पक्ष्यांना सुद्धा साखर खाऊ, सगळ्या गवळ्यांना घरी बोलून भोजन केलं. ज्या ब्राह्मणांनी आशीर्वाद दिला त्यांना 2 कोटी गायी दिल्या. हे सगळं करण्याचा उद्देश काय होता यशोदा? की नवसायस झालेलं हे बाळ, नवसा सायसाने झालेलं बाळ, याला दीर्घायुष्य मिळावं, याच्यावर संकट येऊ नये. पण यशोदा, शेवटी जे घडायचं तेच घडलं. 6व्या दिवशी कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी. याला मारण्यासाठी कोण आली? नंदराजा म्हणतोय, मला आजपर्यंत समजलं नाही यशोदा की पूतना मेली कशी आणि श्रीकृष्ण जिवंत कसा. व्हायला काय पाहिजे होतं? उलट. आणि घडलंय काय? मला आजपर्यंत उलगडा झाला नाही. पूतना ही काही सामान्य राक्षसी होती का? श्रीकृष्ण जिवंत कसा. यशोदे, तुला आठवतंय, दैत्यो नामना तृणावर्तः कंसेन प्रणयोदितः. तृणावर्त नावाचा दैत्य आला, कृष्णाला आकाशात घेऊन गेला. आपण त्यावेळेस कृष्ण परत दिसणार नाही
असंच मनाशी खुणगाट बांधली होती. पण तो तृणावर्त दैत्य मेला, त्याच्या पाठीवर असलेला कृष्ण, त्या तृणावर्त दैत्याच्या शरीराचे अनेकानेक तुकडे झाले, पण या कृष्णाला साधं खरचटलं सुद्धा नाही. कसं? मला आजपर्यंत समजलेलं. आणि तुला आठवतं, तू साक्षीदार आहेस, या कृष्णावरती गाडा उलटला होता शकटासूर. अगं एवढं मोठं चाक, जाडीचं चाक, ज्या गाड्याला तो गाडा किती दणकट, तो गाडा तुटला पण कृष्णाला साधी जखम सुद्धा झाली नाही. कसं शक्य? पण यशोदे, काही गोष्टी मी पाहिल्या नाहीत, तू पाहिल्या नाहीत, पण माझ्या कानावर आहे. म्हणे काय? म्हणे आपले चिरंजीव वासर चरायला घेऊन गेलेले असताना वासराचं रूप घेऊन वत्सासूर नावाचा दैत्य तिथे आला. कृष्णाला शिंगावर त्याने घेतलं आणि शिंगाने इतके प्रहार केले, पण भगवंतांचं शरीर जणू दगडाचं आहे असं त्या वत्सासुराला वाटलं. आणि वत्सासूर राक्षस होता, पण त्याचे शिंग कडाकड तुटून गेले. कृष्णाच्या पोटात त्याने अनेक वेळा शिंग घुसवण्याचा प्रयत्न केला, शिंग तुटले, पण कृष्णाच्या पोटाला साधी जखमही झाली नाही. कशी? एक दिवस कृष्णाला मारण्यासाठी बगड्याचं रूप घेऊन बकासूर नावाचा पूतनेचा सख्खा भाऊ आला होता. भगवंतांना खेळताना चोचीत पकडून हवेत घेऊन गेला. आणि आपल्या या चिरंजीवाने काय पराक्रम केला माहितीये का? त्या वत्सासुराचा वध बासरीने केला. कशाने केला? चक्राने नाही, गदेने नाही. कशाने? बासरीने. कोणी कोणाला मारू शकतं का? पण भगवंतांनी वत्सासुराचा वध कशाने केला? आणि याच्या पुढची गोष्ट सांगतो. वर्तमान काळात भोपाळ शहर सोडलं आता आजच्या तारखेला की पुढे सगळीकडे धुकं असतं, त्याला कोहरा म्हणतात. तिकडे उत्तर प्रदेशात आपण थंडी सहन करू शकत एवढी थंडी असते. माहिती असेल, कोणी गेला असेल तर. आज 1 जानेवारी ते 20 जानेवारी 2 भागवत होते वृंदावनात. दुपारी 12 वाजता सूर्य चंद्रापेक्षाही शीतल वाटायचं. इतकं काय होतं? 20 दिवस राहिलं. असो, सहन होत नाही एवढी थंडी. आपले चिरंजीव गोपाळांसमवेत गोचारण करण्यासाठी गेले आणि अचानक त्या थंडीमध्ये त्यांना यमुनेच्या तीरावरती कुठेतरी जवळपास शेकोटी पेटवलेली आहे अशी उष्णता जाणवू लागली. सगळ्या गोपाळांनी सांगितलं, कृष्णा, इथे थोडीशी ऊब वाटते, उष्णता वाटते, इथेच आपण आज गोचारण करू. पण हळूहळू ती उष्णता वाढू लागली. सगळे गोपाळ विचार करतात, ही एवढी उष्णता इथून आली कुठून? जिकडून उष्णता येत होती त्या बाजूला जाऊ लागले. आपण थंडीत जास्त गरम जिथे होतं त्या बाजूला जातो की नाही? आणि जाऊन पाहतात तर काय, त्यांना भली मोठी गुहा दिसली. यशोदे, ती गुहा नव्हती, अघासूर नावाचा दैत्य होता, अजगराचं रूप घेऊन. कशाचं? आणि असं मुख करून बसलेला होता. पण भला मोठा तो अजगर, तुमच्या घरा एवढं तर त्याचं जबडा होता. एका गोपाळाने ते बघितलं, त्याला तो अजगर आहे याचं ज्ञान झालं. त्याने सांगितलं, कृष्णा कृष्णा, आमच्या आजीने सांगितलं की या यमुनेच्या तीरावरती अनेक सिद्ध साधू संत गुहेमध्ये जप तप ध्यान करतात. तुम्हाला जर कोणी असा तपस्वी ऋषी दिसला ना, त्याच्या तपश्चर्येत विघ्न आणू नका. पण कृष्णा, साधू संत काय दिसेल आपल्याला? आपल्याला गुहाच कधी दिसली? आज भाग्याने काय दिसलीये? कृष्णा, आपण जाऊन आज दर्शन घेऊन यायचं का? कृष्णाने सांगितलं, साधू संत जर असतील तर आपण दर्शनाला. म्हणून सगळे गोपाळ त्या गुहेमध्ये जाऊ लागले. मंदिराच्या पहिल्या पायरीला असं वाकून नमस्कार करतात की नाही, तसं त्या गोपाळांनी आज घराला नमस्कार केला आणि आत शिरले.
आणि आज शिरल्याबरोबर सगळे गोपाळ अंगाभोवती गिरकी घेऊन फिरतात, असा तो सगळा परिसर पाहतात. कृष्णा, खरंय हे साधू संत किती ऐश्वर्य संपन्न. आपल्या यमुनेच्या तीरावर सगळा रस्ता दगडधोंड्यांचा, काट्याकुट्यांचा, पण इथले रस्ते किती बुळबुळीत बुळबुळीत. आता ती अजगराची काय होती जिभा, त्या रस्त्याचं ते वर्णन करतायत. साधू संतांचं ऐश्वर्य फार मोठं. शुकमुनी परीक्षितीला सांगतात, 5-10 पावलं पुढे गेले, सर्पानाम द्वय जिव्हांच, सापाला जिभा किती असतात. दुसरा गोपाळ म्हणे, खरे म्हणे गुरु पौर्णिमेला यांच्याकडे अनेक शिष्य दर्शनाला येत असे, शिष्यांची अनेक प्रकारांची गर्दी होत असे, म्हणून जाण्याचा रस्ता निराळा, येण्याचा रस्ता. या साधू संतांचं महात्म्य हे तपोबलाने काही करू शकतात. थोडस पुढे गेले, आता सर्पांच्या दाढा दिसू लागल्या. एका गोपाळाने स्वतःचा तर्क दिला. आमची आई सांगते, साधू संतांकडे आपल्या हातात काही असेल तर ते घेऊन जाऊ नये. दोन्ही हात आणि मस्तक एवढंच त्यांना फक्त अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपसेविनः, फक्त नमस्कार अपेक्षित असतो. संसारात लागणाऱ्या वस्तू घेऊन साधू संतांकडे जाऊ नये. म्हणजे या साधू संतांनी किती सुंदर व्यवस्था केली आहे. कोणी आपल्याकडे काही घेऊ नये म्हणून किती सुंदर खुंट्या निर्माण करतात. म्हणून आपापल्या शिदोऱ्या कुठे अडकवल्या. आणि आता उष्णता अधिक वाढू लागली. सगळे जण म्हणतायत, हे साधू संत अमलात्मा विमलात्मा ऋषी अग्निहोत्री असावे, त्यांच्या आजूबाजूला अग्निकुंड पेटलेले असावे, त्याची आपल्याला काय लागते. आणि सगळे जण पुढे जातात. पण अजगर काही तोंड बंद करायला तयार. कारण का, शंका आली होती फक्त बलरामाला. कोणाला आली होती. बलराम आजूबाजूला पाहतोय, हे दिसतंय तसं तर वाटत. एका गोपाळाने सांगितलं, कृष्णा तो बघ तुझा घाबरट भाऊ. साधू संतांना घाबरला. कृष्णाने सांगितलं, हे घाबरट आत ये. बलरामाला घाबरट शब्द आवडला. बलराम आला, अजगराने तोंड बंद केले. सगळ्यांचे श्वास गुदमरू लागले. नंदराजा यशोदेला सांगतोय आणि सगळे गोपाळ एका आवाजात म्हणतायत, कृष्णा कृष्णा पाहि माम, कृष्णा कृष्णा रक्ष माम. कृष्णा माझ्याकडे बघ, माझं रक्षण कर. भगवंतांनी एका क्षणात वायू वेगाने त्या अजगराच्या कंठापर्यंत आधावंतम धावत धावत भगवंत निघालेत आणि त्या अजगराच्या कंठापर्यंत आले. परीक्षिता, हा भगवंत मूळ यज्ञ नारायण स्वरूपी आहे. आणि यज्ञ म्हणजे अग्नी. भगवंतांनी स्वतःच्या शरीरातनं अग्नी प्रगट केला. पुरुष सूक्तात भगवंतांचं वर्णन केलंय, मुखात अग्निर्जायत. आणि स्वतःचा देह लोखंडाची कांब जशी अग्नीमध्ये लाल बुंद होते, तसा शरीर लाल बुंद गेलं. आणि तो अग्नीचा स्पर्श अजगराला सहन झाला नाही. अजगराच्या कंठाला छिद्र पडलं. कृष्णाने सगळ्या गोपाळांना सांगितलं, या कंठातनं उडी मारा. पहिली उडी कृष्णाने मारली. सगळे गोपाळ बाहेर आले. यशोदे, आपला मुलगा सवंगड्यांसह सर्पाच्या मुखात जाऊन आला. तुला एक का अनेक गोष्टी अशा सांगू, पण यशोदे आज तर कहर झाला. आपल्या मुलावरती वृक्ष उन्मळून खाली पडला. म्हणून यशोदे, मी असं माझ्या मनाशी ठरवलंय काय, की आपलं हे गोकुळ माझ्या कृष्णाला साथ देत नाही, म्हणून मी हे गोकुळ सोडण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत सगळे गोपाळ आपले गायी घेऊन आल्या होत्या. त्यांनी नंदराजाला सांगितलं, नंदराजा तू जर गोकुळ सोडणार असेल तर आम्ही गोकुळात राहणार. म्हणून 8-15 दिवस सगळ्यांनी गोचारण थांबवलं. यमुनेच्या ऐल तीरावर गोकुळ होतं. पैल तीरावर राहण्यासाठी जागा शोधू लागलो. आणि थोडे दिवस
जागा शोधताना एक सर्वांग सुंदर जागा दिसली. कुठली? वनम वृंदावनम नाम पशप्यम नवकाननम गोप गोपीयम गवाम सेव्यम पुण्याभित्रिधिभिर्धम. वृंदावनम गोवर्धनम यमुना पुलिनानि च वीक्षासीदुत्तमा प्रीती राम माधवयो नृप. एका शुभ मुहूर्तावरती सगळ्या गवळ्यांची कुलस्वामिनी इडा भगवती, काय देवीचं नाव? इडा. त्या इडा भगवतीला एका बैलगाडीत अग्रस्थान दिलं. तिच्या पाठीमागे सगळं गोधन, गोधनाच्या पाठीमागे सगळे गोपी, गोपींच्या मागे सशस्त्र गोप. आपला सगळा संसार बैलगाड्यांवर लादून गोकुळ ओलांडून यमुना ओलांडून पलीकडे वृंदावनात गेले. आणि वृंदावनात गेल्याबरोबर कृष्णाने बलरामाला सांगितलं, वृंदावनम परित्यज्य पदमेकम न गच्छतु. बलरामा, आता हे वृंदावन सोडून मी एकही पाऊल आजूबाजूला जाणार नाही. म्हणून वृंदावनातले लोक द्वारकेतल्या श्रीकृष्णाला मानत ते म्हणतात, छे हो, हा कृष्ण इथून गेला असेल तर द्वारकेला पोहोचेल ना. कृष्ण गेला, तो कसा गेला? सावलीच्या रूपात. द्वारकेत त्याची काय आहे? प्रत्यक्ष कृष्ण कुठे राहतो? हे कोण म्हणत? वृंदावनातले. एक 5 मिनिटं माहिती सांगतो. ज्यांनी वैष्णव दीक्षा घेतली, उभगंध जे लावतात, गळ्यात तुळशीची माळ घालतात, चुकूनही कधी कांदा लसूण खात नाहीत, लाल रंगाचे पदार्थ, टोमॅटो असेल, गाजर असेल, हे राक्षसाच्या रक्तापासून निर्माण झालेत असं मानून त्याचं भक्षण करत नाही. असे वैष्णव लोक मरण्यासाठी कुठे जातात? वृंदावन. एकच उदाहरण. सगळ्यांचा पासपोर्ट असेल, बऱ्यापैकी सगळ्यांचा. एका व्यक्तीच्या पासपोर्टवरती इमिग्रेशनचे शिक्के जे बसतात, किती बसतील? किती देश फिरून फिरून मनुष्य फिरेल. अगदी एखाद्याला परदेशात सारखं जावं येत असेल, जावं लागत असेल कामानिमित्त, तरी 5-50 अगदी शिकस्त म्हणजे 50 शिक्के असतात पासपोर्ट. 50 देश फिरणं इतकं सोपं आहे का? सोपं? कुठेही परदेशात जायचं तर 10 लाख रुपये कॅश लागतात. 50 देश कोण फिरणार? पण भगवंतांनी एका व्यक्तीला 736 देशांमध्ये फिरवलं. किती? 736. पासपोर्ट 3 महिन्यात बदलायचे. आणि त्यांनी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे या मंत्राचा जगभरात प्रसार केला, ज्याला तुम्ही इस्कॉन म्हणता. त्याचे आद्य प्रवर्तक श्रील प्रभुपाद स्वामी किती देश फिरले? 736. आणि प्रत्येक ठिकाणी आगळं वेगळं कृष्ण मंदिर बांधलं. सगळीकडची कृष्ण मंदिर एकसारखे. एक उदाहरण देतो. पुण्याजवळ आकुर्डी म्हणून गाव, त्या आकुर्डीचं इस्कॉन टेम्पल जे आहे पूर्ण लाकडी, आणि कृष्णाचं त्या लाकडी मंदिरातलं देवघर चंदनापासून बनवलेलं. पण मी नुसतं हे एक वैशिष्ट्य सांगितलं. असं प्रत्येक इस्कॉन टेम्पल मध्ये काय काहीतरी वैशिष्ट्य आहे. ते प्रभुपाद स्वामी कुठेही गेले तर त्यांची राहण्याची, जीवन जगण्याची पद्धती ही कशी होती? अत्यंत उत्कृष्ट. ते असे गचाळ कधी राहिले नाही. लक्झरी लाईफ. कारण परदेशातल्या लोकांना इकडे आकृष्ट करायचं तर आम्ही तुमच्यापेक्षा पुढारलेले आहोत हे सांगितलं पाहिजे ना. असो, ते श्रील प्रभुपाद स्वामी त्यांचा अंतकाळ आला त्यावेळेस मरण्यासाठी कुठे आले? त्यांची समाधी न्यूयॉर्कला नाही, लंडनला नाही, इतर कुठल्याही देशात नाही. मरण्यासाठी कुठे आले? वृंदावनम. एकेका वाक्यात नाव सांगतो, आता कथा सांगत नाही.
राजस्थानची बिकानेरची राजकुमारी मीराबाई भगवत प्राप्तीसाठी कुठे आली? वृंदावन. तुम्ही वृंदावनात गेले